काल मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या सोशल मीडिया पेजवर एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। सध्या सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होत आहेत की लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। परंतु मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की अशी कोणतीही अधिकृत माहिती शासनाने जाहीर केलेली नाही, म्हणून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। याचबरोबर त्यांनी आणखीन एक महत्त्वाची माहिती दिली आहे। ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे किंवा दुरुस्ती राहिलेली आहे त्यांना 31 मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्या बहिणींनी अजून ई-केवायसी केलेली नाही त्यांना लवकरात लवकर ती पूर्ण करणे आवश्यक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा काही ठिकाणी 2 हफ्ते एकत्र मिळणार अशी बातमी येत आहे। परंतु सध्या उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा एकच हफ्ता म्हणजेच 1500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्या थकीत लाभाबाबत सध्या कोणत्याही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे GR जाहीर झाला तरी लगेच दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात येत नाही, कारण पुढील 2 दिवसांमध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पेन्शन वितरणाचे काम सुरू आहे। त्यामुळे त्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता। म्हणून लाडक्या बहिणींनो थोडी प्रतीक्षा करा, लवकरच हप्ता वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि पुढील काही दिवसांमध्ये हा लाभ खात्यात जमा होईल। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।